नमस्कार मित्रांनो, तर विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण बनवूया मटरची आमटी। तर सर्वप्रथम मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। एका मिरचीचे 2 काप करून घेणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। आणि मी 7 ते 8 लसणाच्या कळ्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा भाजून घेणार आहे। आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आणि लगेच मटरचे दाणे सुद्धा भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा थोडं तेल घालणार आहे। आणि मिरच्या थोडं झालं की मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। आणि अशा प्रकारे आपले मटर हे भाजून झालेले आहे आणि मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे। आता आपण भाजी बनवूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 बुटले तेल घेतलेलं आहे। तर मी इकडे अशा प्रकारे मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मटरची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे। कांदा सुद्धा घेतलेला आहे भाजीसाठी आणि थोडं टोमॅटो घेतला आहे। तर इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकत आहे, बारीक चिरलेला कांदा टाकत आहे, आपले कांदे चांगल्या प्रकारे लाल झालेले आहे आणि इथे मिरची लसूण पेस्ट टाकणार आहे। तुम्ही इथे मिरचीच्या ऐवजी तिखट सुद्धा वापरू शकता। अर्धा चम्मच हळद टाकत आहे व आपल्या चवीनुसार मीठ। मी ह्या भाजीमध्ये कोणत्याच प्रकारचा मसाला वापरत नाहीये आणि टोमॅटो टाकत आहे। आणि आता हे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे मी। इथे आपला मसाला शिजलेला आहे व मी मिक्सरमधून बारीक केलेली मटरची पेस्ट टाकणार आहे। व इथे मी पेस्ट एकजीव करून घेणार आहे। आणि याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे। आणि आता हे भाजी मी 10 मिनिट शिजू देणार आहे। चांगल्या प्रकारे कड सुद्धा येऊ देणार आहे।
इथे आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे फळ आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ आता। आपली भाजी तयार झालेली आहे। प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून करायला विसरू नका। थँक्यू।